बऱ्याच लोकांना असं वाटतं की गुंतवणूक तर करायची आहे, सायमल्टेनियसली पैसे जे आहेत हे फक्त फिक्स डिपॉझिट मध्येच ठेवायचे. मित्रांनो, तुम्हाला मी ना चॅलेंज देतो, चॅलेंज. मला तुम्ही ना आतापर्यंत एक व्यक्ती दाखवा ज्याने आजपर्यंत फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केली आणि तो श्रीमंत झालाय. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणारा कधी श्रीमंत होऊ शकत नाही. गुंतवणूक करताना त्यांनी जर प्रॉपर डोकं लावून स्मार्ट इन्व्हेस्टमेंट जर केली असेल आणि फिक्स डिपॉझिट मध्ये थोडे पैसे आणि बाकीच्या ठिकाणी थोडे थोडे पैसे करत त्यांनी इक्विटी वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तरच तो व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो. साधा उदाहरण आहे बघा. समजा 10 लाख रुपये, 10 लाखाचं पण सोडून द्या उदाहरण, 1 लाख रुपये समजा तुम्ही आज फिक्स डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि जर महागाई आपलं इन्फ्लेशन रेट जर 7% चालू आहे आणि फिक्स डिपॉझिटचा रेट तुमचा 6% आहे किंवा चला फिक्स डिपॉझिटचा रेट सुद्धा 7% आहे. ओके, एका वर्षानंतर जर तुम्ही बघितले ना, ज्यावेळेस तुमची एफडी मॅच्युअर होते त्यावेळेस ना तुम्ही कट टू कट त्याच रेंज मध्ये येता. पण त्याच्याबद्दल जर तुम्ही टॅक्स मायनस केला तर इफेक्टिव्हली तुम्ही तुमचे पैसे ग्रो नाही करता, तुम्ही डिग्रो करता. तुम्हाला आता डिसाईड करायचे की तुमचे पैसे जे आहेत ते तुम्हाला सेफ ठेवायचे का ग्रो करायचे. जर तुम्हाला पैसे ग्रो करायचे असेल तर फिक्स डिपॉझिट इज नो मोर सुटेबल फॉर यू. तुम्हाला हे जर पटत असेल आणि आमच्याकडनं जर गुंतवणूक चालू करायची असेल तर तुम्ही हा मला दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. प्लस ग्रोथ म्हणून या व्हिडिओला तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता.